निश्चितच तर हा मतांचा कोटा कसा असतो, विधान परिषदेची ही निवडणूक नेमकी कशी पार पडते हे अगदी सोप्या पद्धतीने माझे सहकारी विलास बडे यांनी समजावून सांगितलेलं आहे। धन्यवाद विलास। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये बहुतांश राजकीय पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी हॉटेल पॉलिटिक्सचा आधार घेतलाय। पण असं असलं तरी कुणाचे तरी आमदार हे फुटणारच आहेत। त्यातही विशेष करून अनेकांची नजर आहे ती काँग्रेसच्या आमदारांवर, कारण त्यांच्याकडे शिलकीचं संख्याबळ आहे। कदाचित म्हणूनच अजित पवारांनी काँग्रेसचे 3 आमदार गळाला लावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। त्याचवेळी शरद पवारांनी आधीच अजित पवारांचे काही आमदार आपल्या गळाला लावून ठेवल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। पाहुयात बारामतीतल्या रामायणानंतर विधिमंडळात देखील पवार काका पुतण्यात कसं महाभारत सुरू आहे ते। काँग्रेसच्या 3 आमदारांवर अजित पवारांचा डोळा, तर दादांच्या आमदारांवर पवार साहेबांचं जाळं। लोकसभेनंतर आता विधान परिषदेत सामना। अजित दादा काकांचं राजकीय चक्रव्यूह भेदणार। विधान परिषदेत आपले दोन्ही आमदार प्रथम क्रमांकाच्या कोट्यातूनच निवडून आणण्यासाठी अजित पवार यांना 5 मतांची गरज आहे। त्यापैकी 2 अपक्ष आमदार आधीच अजित पवारांसोबत आले, पण आता उर्वरित 3 आमदारांची मतं दादांना महाविकास आघाडीतून फोडावी लागणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत, तर करमाळाचे संजय मामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे 2 अपक्ष आमदारही जोडले गेले आहेत। दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी राष्ट्रवादीला किमान 46 मतांची गरज आहे। त्यामुळे उर्वरित 3 मतं काँग्रेसच्या गोटातून फोडण्याची अजित पवारांची खेळी आहे। त्यापैकी मुंबईतील एका युवा आमदाराचे वडील आधीच अजित पवारांसोबत आले, त्यामुळे तोही राष्ट्रवादीला मतदान करण्याची शक्यता आहे। याशिवाय नरहरी झिरवळ यांचे मित्र असलेले उत्तर महाराष्ट्रातील एक आमदार आणि काँग्रेसच्या एक महिला आमदारही अजित पवारांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेस आमदारांमधील या फुटीची इतर काँग्रेसच्या आमदारांनीही कबुली दिली आहे। आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे। आमचे प्रदेशचे चिन्हितला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे, आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहिती आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे। त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्रांना दगा फटका न होईल त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र आमदार फुटण्याचा दावा फेटाळून लावलाय। काय असं ह्या सगळ्या रुमर्स असतात, वळले असतील तर ते कळेलच कोण कोण वळलेलं आहे, ते काय दडून राहत नाही। त्यामुळे मग पुढच्या निवडणुकीला त्या काँग्रेसच्या वळलेल्या आमदारांना काँग्रेस त्यांचा योग्य तो विचार करेलच। एकीकडे अजित पवार त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराचं गणित जुळवण्यासाठी काँग्रेसच्या बुरुजाला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे अजितदादांचे काका शरद पवारांनी मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांच्या विजयाचा चंग बांधल्याचं दिसतंय। त्यासाठी त्यांचा पुतण्याच्या आमदारांवरच डोळा असल्याचं दिसतंय। आमच्या संपर्कात कोणी नाही आहे ना, आम्ही तसा प्रयत्न करतोय। आमचे आमदार जे आहेत त्यांच्यावरच भरोसा आहे आणि ते आम्हाला मतदान करतील। अधिकची मतं आमच्याच पक्षाकडून घेऊ। आम्ही काही दुसऱ्या पक्षाची फोडाफोडी करणं, त्याला काही किंमत मोजणं अशी काही परिस्थिती करण्याच्या नादात आम्ही नाही। आम्ही सरळ मार्गी निवडणूक लढवतो। बारामती लोकसभेच्या मैदानात पवारांनी अजितदादांना धोबी पछाड दिल्यानं यावेळी अजित पवार रिस्क घेऊ इच्छित नाही, म्हणूनच त्यांनी आपले सगळे आमदार एका हॉटेलात नजरकैद करून ठेवले आहेत। पण त्यातल्याच काही आमदारांना आगामी विधानसभा ही पवारांच्या तुतारीवर लढवायची असल्यानं पवार या आमदारांची मतं शेकापच्या जयंत पाटलांच्या पारड्यात टाकायला भाग पाडू शकतात, आणि खरंच तसंच झालं तर अजित पवारांच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवाची शक्यता आहे। लोकसभेनंतर पुन्हा विधान परिषदेतही धक्का बसल्यास अजित पवारांचं यापुढचं राजकीय भवितव्यच धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे विधान परिषदेच्या आखाड्यात पवार काका पुतण्यांपैकी कोण कुणाला चितपट करतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।